तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, केदार ड्रॅगन फ्रूट फार्म्स अँड नर्सरीमध्ये आपले आणखी एकदा सर स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ ही एक अनाउन्समेंट असणार आहे की आपलं जे पूर्ण आधीचं 6 एकर क्षेत्र होतं त्यात आपल्याला, जर आपण जुने सबस्क्रायबर असाल तर माहीत असेल की आपली 2021ची 2 एकरची लागवड होती आणि 2023ची 4 एकरची लागवड होती. तर मित्रांनो, त्याच्यानंतर आणखी आपण लागवड करत आहोत नवीन क्षेत्रावरती. आता 1 नाही, 2 नाही, 4 नाही, तर पूर्ण आता मित्रांनो आणखी 6 एकर लागवड करणार आहोत. हे जे क्षेत्र बघताय आपण, हा आपला प्लॉट आहे जुना, हा 2023चा प्लॉट आहे. आणि त्याच्यानंतर आता हे जे लागून क्षेत्र आहे याला, हे पण आपलंच आहे. तर मित्रांनो, हे जे टोटल 6 एकर क्षेत्र आहे, त्या 6 एकरवरती आपण आणखी ड्रॅगन फ्रूटची लागवड करणार आहोत. आणि विशेष म्हणजे जम्बो रेड व्हरायटीचीच लागवड करणार आहोत. तर आता बरेच जण म्हणतील की साहेब एवढे रेट पडायला लागलेत, मार्केटमध्ये रेट नाही, काय नाही, आणि तुम्ही लागवड कशी करताय. तर मित्रांनो, मी फक्त सगळ्यांना म्हणत नाही की लागवड करा, ड्रॅगन फ्रूटला भविष्य आहे, 50-60 रुपयांनी गेलं तरी परवडते किंवा 40 रुपयांनी गेलं तरी परवडते. तर मित्रांनो, ही सत्यता आहे. आता हे पाहू शकता, सध्या याच्यामध्ये आहे सोयाबीनचं एक, हा पूर्ण माझा 6 एकरचा प्लॉट आहे. तर त्यात 5 एकर सोयाबीन आहे आणि ते 1 एकर गवत वगैरे आहे. तर मित्रांनो, ही जी सोयाबीन आहे, एक जास्तीत जास्त 8 ते 9 क्विंटलचं उत्पन्न निघतं. मी म्हणतो 10 क्विंटल धरा, हायेस्ट धरून चला. 10 क्विंटलचं जरी उत्पन्न निघलं, सरासरी रेट आहे 4,000, 4,500. किती झालं उत्पन्न? 45,000 रुपये. ह्यात आणखी ज्वारी लागती, ज्वारीचं तर काढण्यातच जातं सगळं, पण तरी पण त्याचं 25,000 रुपये उत्पन्न धरा. तर एक 70,000 रुपये जास्तीत जास्त उत्पन्न निघतं. आणि ह्याच्यामध्ये खर्च किती, लेबरला हाजरी किती, काय ह्याचा आता ते काढण्यामागं खर्च, नंतर ओपन पुन्हा मार्केटमध्ये नेणं, त्याच्यानंतर रेटचं असलं, जर पाऊस कमी जास्त झाला तर ते नुकसान वेगळं, त्याच्यानंतर आपल्याला लागवडीसाठी जे बियाणं लागतं, बियाण्याचा खर्च वेगळा, त्याच्यानंतर आता कमीत कमी 2 ते 3 फवारण्या घ्याव्या लागतात. कोराजेनची फवारणी घ्यायची म्हणलं तर एका फवारण्याला किती नाही म्हणलं तर 3,000 ते 4,000 रुपये लागतात. अशा 2 फवारण्या जर म्हणलं तर ते 5,000-6,000 रुपये. सुरुवातीला नांगरणी, मोगडणी, ह्या जर गोष्टींचा सर्व विचार केला तर ते 70,000 मधले किती नाही म्हणलं तर 30,000 ते 40,000 रुपये तर आपला खर्चातच जातो. त्याच्यामुळे म्हणजे एक सरासरी उत्पन्न राहतं ह्याच्यामध्ये एक 20,000 ते 30,000 रुपयांचं. तर मित्रांनो, 20,000 ते 30,000 रुपयाचं उत्पन्न जे खरे शेतकरी इथं आणि ज्यांच्याकडे सोयाबीन, ज्वारी, आमच्यासारखे जे दुष्काळी भागातले, त्यांना माहिती असेल की मी जे बोलतोय ती सत्यता आहे. आणि ही रिॲलिटी की सोयाबीन आणि ज्वारी ह्या पिकांमध्ये आपल्याला 1 रुपयाचं उत्पन्न राहत नाही. आणि जर आपल्याला काळासोबत जर चालायचं असेल तर मित्रांनो, आपल्याला प्रयोग करावा लागणार आहेत, रिस्क घ्यावी लागणार आहे. आम्ही 2021ला रिस्क घेतली होती 2 एकरची, तो आमचा प्रयोग सक्सेसफुल झाला. त्याच्यानंतर आम्ही 2023ला डबल 4 एकरची लागवड केली, तो पण सक्सेसफुल झाला. आता जवळजवळ आमचा एक 4 वर्षाचा अनुभव आमच्या पाठीशी, आम्हाला माहिती आहे मार्केटमध्ये काय रेट राहतात. आणि आम्हाला पुढचा पण एक अनुमान आहे की पुढचे 3 ते 4 वर्ष काय रेट राहतील. तर मित्रांनो, 4 ते 5 वर्ष जरी आणखी ड्रॅगन फ्रूटचे पैसे झाले तरी बस. तर त्याच हिशोबाने आम्ही आणखी एक नवीन 6 एकरच्या प्लॉटची लागवड करणार आहोत. आपण हा प्लॉट पाहू शकता. सध्या ह्याच्यावरती फळे आहेत, हे फळे पाहू शकता. आणि सध्याचा एक ॲव्हरेज रेट 80-90 रुपये चालू आहे. पण आपल्याला माहिती आहे जून-जुलैमध्ये रेट कमी असतात. जूनच्या तोड्यामध्ये एक सरासरी आपल्याला एक 60-65ची बसली होती. आणि जुलैमध्ये पण आपल्याला सरासरी एक 65चीच बसली होती किंवा 60पर्यंत बसली, 65पर्यंतच बसली होती. तर मित्रांनो, ह्या वर्षी किती नाही म्हणलं तरी मी तर 65 म्हणतोय. तर मित्रांनो, एक 60ची सरासरी धरून चालतोय मी. आणि माझा जो 6 एकरचा प्लॉट आहे त्यातला 2 एकर जुना आहे, त्या ह्यातला 3.5 एकर नवीन आहे आणि अर्धा एकर एक आणखी ते 3 फुटी कटिंगची आपण लागवड केली होती. एक 300-400 पोल आहे, तर ते एक ट्रायल बेसिसवरचा प्लॉट आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो, आतापर्यंत एक जवळजवळ 45 टनापर्यंत माल गेला आहे. आज तारीख आहे एक 14 सप्टेंबर. तर आत्तापर्यंत जवळजवळ एक 40 टन माल गेला आहे, 45 टन माल गेला आहे. आणखी आपण पाहू शकता, ही जी हार्वेस्टिंग आहे ह्याची झाडावरती किती नाही म्हटलं तरी हा माल एक 7 ते 8 दिवसामध्ये येईल. तरी हा माल झाडावरती एक 10 सेटिंग आहे. आणि हे पाहू शकता, ही पण सेटिंग आहे. तर ही सेटिंग एवढी जास्त नाही आहे, परंतु एक ही पण झाडावरती एक 2-4 सेटिंग आहे. तर मित्रांनो, हा एक तोडा आणि लास्ट 2 वर्षाचा आमचा अनुभव आहे की नोव्हेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये किंवा ऑक्टोबरच्या लास्ट वीकमध्ये एक शेवटची कटिंग होती. तर त्या अनुषंगाने आणखी एकदा सेटिंग व्हायला पाहिजे, परंतु शेवट निसर्गाचा प्रश्न आहे. कारण आपल्या झाडांनी फुटवा काढायला चालू केला आहे, त्याच्यामुळं एवढी काय गॅरंटी लागणार नाही. परंतु आणखी एक कळीची सेटिंग होईल अशी एक जर अपेक्षा धरली
तर मित्रांनो यावर्षी किती नाही म्हणलं तरी आपलं एक 75 टनापर्यंत 70 ते 75 टन उत्पन्न निघायला कोणीच आवरू शकत नाही. कारण हा जो तोडा आहे फळाची सेटिंग आहे ते ऑलरेडी किती नाही म्हणलं तरी एक 15 टनापर्यंत जाईल. त्याच्यानंतर जे मागचे फळ आहेत ते एक 5 टन जातील. तर हे दोन्ही मिळून एक 60-65 टन आणि तो जर शेवटचा जर तोडा लागला तर 70-75 पर्यंत जाईल. तर किती नाही म्हणलं तर मी तर म्हणतो 60 टन तरी निघेल. एक 60 रुपयाचा जरी दर धरला मी तर म्हणतो त्यातला पण खर्च धरा एक 55 ते 60 रुपयाचा जरी दर धरला आणि जर एक 60 टन जर मार धरला 36 लाख रुपये मित्रांनो जर 6 एकरचे होत असतील धाराशिव जिल्ह्यासारख्या दुष्काळी भागामध्ये तर मला वाटत नाही कोणत्याच प्रकारची कमतरता आहे. त्याच्यामुळेच मित्रांनो मी आणखी ह्या प्लॉटची जी लागवड करतोय मी याच्यामध्ये तर एक 40 रुपयाचा दर धरून चाललो आहे ॲव्हरेज. माझं जास्त काही टार्गेट नाही. एक 125 टन माल प्रत्येक वर्षी गेला पाहिजे. 125 टन माल 12 एकरमधून जरी गेला 10 टनाचा जरी मला एक वार्षिक जरी मला 10 टनाचं जरी एक एकरी ॲव्हरेज निघलं तरी मी खुश आहे. आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या याच्यावरती निगेटिव्ह पण कमेंट येऊ शकतात परंतु मित्रांनो ही सत्य परिस्थिती आहे. 125 टन जरी उत्पन्न निघलं आणि 40 रुपयांनी जरी गेलं तरी नाही म्हणलं तरी एक मित्रांनो 50 लाख रुपयापर्यंत एक आपला टोटल आकडा निघू शकतो. परंतु मित्रांनो शेती काय पेपरवरती होत नाही त्याच्यामुळं याच्यावरती काय जाऊ नका. पण 100 जरी टन उत्पन्न निघलं 40 रुपयाने गेलं तरी 40 लाख रुपये जर झाले मित्रांनो तरी मी खुश आहे. कारण जर 40 लाख रुपये शेतीमधून उत्पन्न असेल तर तुम्हाला माहिती ही मोठी गोष्ट आहे खूप. आणि आमच्यासारख्या भागामध्ये इथं आम्ही ऊस लावू शकत नाहीत काय नाही कारण आमची प्यायच्या पाण्याची हाल आहे. एक शेततळे केलेलं आहे शेततळ्यावरती ही पूर्ण शेती आम्ही जगतोय. आता हे जे नवीन लावायचं यासाठी बोर वगैरे घेऊन काहीतरी करावं लागेल किंवा आणखी एक शेततळ करावं लागेल. तर म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की ड्रॅगन फ्रूटला भविष्य आहे. तुम्ही लाडा फक्त. हे 6 एकर मी लावतोय काही याडा नाही. 6 एकर लावायचं म्हणलं की किती नाही म्हणलं तर रोपाचा खर्च वाचल मान्य मला. परंतु पोल आणि रिंग जवळजवळ 400 रुपये पोल आणि रिंगला लागतात. 400 जरी म्हणलं तरी 3,500 पोल बसणार आहेत. जवळजवळ 14 ते 15 लाख रुपयाची मी फक्त पोलमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय. लेबरचा खर्च वेगळा, बेसळ डोस वेगळा, शेणखत वेगळं, बाकीचा आणखी खर्च वेगळा, शेडनेट वगैरे जर भविष्यात करावं लागलं तर तो खर्च वेगळा आहे. तर मित्रांनो जवळजवळ 20 ते 25 लाख रुपये मी आणखी इन्व्हेस्ट करायला लागलोय. तर काहीतरी विचार करूनच इन्व्हेस्ट करत असेल. काही रोपं विकण्यासाठी हा फक्त प्रयोग नाही आहे. तर मित्रांनो आपण पण विचार करू शकता. जर आपण सोयाबीन ज्वारीवाले शेतकरी असाल तर तुम्हाला पण माहिती किती पैसे होतात काय नाही. त्याच्यामुळं जर आपण आणखी रिस्क घेऊ इच्छित असाल तर तुम्ही बघा. मी माझा नंबर देतो. माझा नंबर पण घ्या 72 18 85 60 46. जर तुम्हाला माझा प्लॉट व्हिजिट करायचा असेल तर आपण व्हिजिट करू शकता. गाव ज्योतिबाची वाडी तालुका भूम जिल्हा धाराशिव. इथं येऊन आपण माझा प्लॉट व्हिजिट करू शकता. इथं येऊन तुम्ही बघू शकता काय परिस्थिती काय. तर त्याच्यानुसार मित्रांनो जर तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल तर घेऊ शकता. जर तुम्ही कन्फ्यूज असाल तर मला कॉल करा. आपण त्याच्यावरती व्यवस्थित चर्चा करू. आणि मित्रांनो फ्युचर तर आहे 100% आहे. 40 रुपयांनी जरी गेलं माझ्यासाठी तरी आहे. बाकी शेवट निर्णय तुमचा आहे. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.